जिंदाबाद 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 डॉक्टर जिंदाबाद. आमच्या देव माणसाला तुम्ही सोडलंच पाहिजे. हो साहेब, आमच्या डॉक्टरांना सोडा, नाहीतर आम्हा सगळ्यांना अटक करा. या सगळ्यांना अटक करा. याच्यावर बलात्काराचे 2 गुन्हे दाखल करा. हे तर आपल्याला घाबरायलाच तयार नाहीये या ठिकाणी. मग करायचं काय त्या ठिकाणी? असं कसं घाबरत नाही? मी बघते ना जाऊ. साहेब, तुम्हाला माहित आहे ना मी कोण आहे? गावात वर्ल्ड फेमस हिरोईन आहे म्या. माझ्या पण मोठ्या मोठ्या ओळखी आहेत, मोठे कॉन्टॅक्ट आहे. एका चांगल्या निर्दोषी माणसाला तुम्ही त्रास देताय, कोठडीत बोलून त्याचा छळ करताय. ही जर बातमी मी गावभर केली ना तर तुमची नोकरी जायला येईल लागणार नाही. मग परत म्हणू नका म्या सांगितलं नाही म्हणून. म्या माझ्या नवऱ्याला इथनं घेऊन जाणार म्हणजे घेऊन जाणार. ही काय बालवाडी आहे काय? मुलाला असं बोट धरून घेऊन जायचं? हे पोलीस स्टेशनचं लॉकअप आहे आणि ते माझ्या अखत्यारीत आहे. पण आवडलं मला तुमचा हा आधुनिक सावित्रीचा अवतार फार आवडला. भावलाही मनाला माझ्या. मॅडम, तुमच्यामध्ये आहेत का हो असे गुण? अशी धडाडी, अशी चिकाटी, अशी कर्तव्य तत्परता? नाही, सामान्य माणसात नाहीत सापडत असे गुण. बट एव्हरीथिंग इज सो सिम्पल ना. त्यासाठी गावातली वर्ल्ड फेमस हिरोईन असावं लागतं. But I can understand your problem. Everything is so dimple. मी समजू शकतो तुमच्या मनात आता काय आंदोलन चाललंय ते. नवीन लग्न झालेलं आहे, नवीन नवरा आहे, नवीन संसार आहे, सगळं कसं नवं नवं आहे. आणि अशा नाजूक दिवसात मी तुम्हाला तुमच्या नवऱ्यापासून दूर केलं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट, बट आय कांट हेल्प इट. पण मी तुम्हाला शब्द देतो, फार काळ मी तुम्हा दोघांना दूर दूर राहू देणार नाही. तुमची लवकरच भेट घडवून आणीन मी. माझा शब्द आहे तुम्हाला. एव्हरीथिंग इज सो डिम्पल. फाईल तयार आहे तुमची. जशी फाईल तयार आहे तसा हा तुमचा फोटोही इथे तयार आहे. सॉरी, तुमचा हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो लावला मी. माझ्याकडे कलर फोटो सुद्धा आहे तुमचा. माझ्याकडे तुमचा पासपोर्ट साईज फोटो आहे, A4 साईज फोटो आहे. पण तो असा फोटो नाहीये, नाव गाव पत्ता असलेला. एक असा असतो, एक असा असतो, ते असा असतो. नाव गाव पत्त्याचे. तुम्ही आलात ना की मग तोही एकदा काढूया. काय झालं, हिरोईनचा चेहरा कसा काय उतरला एवढा? म्हणजे 12ला पिक्चर लागला आणि 12:30ला पडला असं तर नाही ना झालं? मग कधी घालवताय माझी नोकरी डिंपल कपाडिया? नाही, ते मी असंच बोलले होते. पण मी असंच नाही ना घेत त्याला. मी एकदम सिरियसली घेत. तुम्ही असंच वागलात माझ्याशी, असं इथे येऊन तमाशे करायला लागलात तर मी यांना घेऊन हे घेऊन येईन तुमच्या घरी. जशा तावा तावात आला होतात ना तसं आता जड पावलाने जा. एव्हरीथिंग इज सो डिम्पल. मॅडम, त्यांना जागा द्या. शी माइट नीड एक्स्ट्रा स्पेस. ती इन्स्पेक्टर साहेब काय बोलत असतील डिंपलशी? ते घाबरवत असतील, पण तुम्ही कोणी घाबरायचं नाही.
घोषणा द्या, मी आहे डॉक्टरांचा मुर्दाबाद. माकडा काय बोलतोयस? हा जिंदाबाद जिंदाबाद असं बोललं पाहिजे. अरे जिंदाबाद 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 डॉक्टर जिंदाबाद. पोलिसांच्या रावी इथेच गाडा. अशी घोषणा देऊन काय होणार आहे का? अशा उलट आपण डॉक्टर्सनी आणखी अडचणीत आणतोय. ह्या पोलिसांसमोर डोकं फोडून काय फायदा नाही. चला इथनं. अगं टिंपे काय बोलतेस तू? डॉक्टरांना असं सोडायचं वय इथं? आणि तूच म्हणत होती ना डॉक्टरांना इथनं सोडवल्या बिगर जायचं नाही म्हणून. वय म्हणाले होते, पण हे पोलीस ऐकणार आहेत का? जे काय बोलायचंय ना कोर्टासमोर यांची कान उघडणी करू, कोर्टाला सगळं खरं सांगूया. उगाच यांच्याशी भांडून मला डॉक्टरांसंग जेलमध्ये नाही जायचं. चला. हे अशी का म्हणली? तीच कळलं ना, असं का बोलते? याचं कायच कळा ना. नाही ती म्हणते म्हणजे तिच्या मनात नक्कीच काय तर असेल. आपल्याला जायला लागेल, नाहीतर डॉक्टर अडचणीत येतील. चला. हा, मला बी असंच वाटतंय. नाही नाही ओ इन्स्पेक्टर साहेब, आता चाललोय, पण आमच्या देव माणसाला सोडवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. चला रे. मूर्ख आहे तो तुमचा साहेब. त्यांनी अजून नीट ओळखलेलं नाही मला, या गाववाल्यांना. मला जर काय झालं ना तर हे गाववाले स्वतःचा जीव सुद्धा द्यायला मागे पुढे बघणार नाही. तुम्ही बघा, तुमचे जामकर साहेब आता इथे येतील आणि सन्मानानं मला इथून बाहेर घेऊन जातील. जामकर साहेब काय करता तुम्ही? मारताय कशाला साहेब? ऐकून तरी घेत साहेब. साहेब गेले सगळे. तुझा ज्याच्यावर भरोसा आहे ना, सगळे गेले पळून. पुढे मी आता तुझ्या पाठीशी. साहेब बरेल तो. बस खाली. असे कसे निघून गेले सगळे, तेही मला न घेता. निकम डिंपलने तरी माझ्या जामिनासाठी प्रयत्न करायला हवा होता, ती पण गेले. या जामकरने नक्की असं काय केलंय? कसला विचार करतोय? उतरला ना माज. तसाच बसला होतास ना माझात. आलं लक्षात आता? इथून पुढचं तुझं आयुष्य असंच आहे, एकटं, एकाकी, का कोठडीत, सडात. बाईला न्याय काय मिळना, शासन लई झालं लई हो मुजोर. हे शासन लई झालं लई हो मुजोर. गाढवा मोर वाचली गीता आणि रातचा गोंधळ बराच होता. असे ह्या दोघी माय लेकींचे गत. चांगला त्या मुडद्याला तिकडे सडून द्यायचा का नाही, ते परत त्याला आणायला गेल्यात. यांचं गुडघ्यात मेंदू आहेत का काय कुणाला माहिती. चांगल्या चांगल्या बायकांचं ह्यांनी मुडद पाडल्यात, तरी ह्यांना अकला येईना तर झाल्यात. डिंपे 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 जरा थांब. मला सांग डॉक्टरांना न सोडता का आलीस परत? डिंपे नाही सोडलं ना त्या बाय भोल्याला, चांगलं केलं, बरं झालं. आता तुम्ही वाईच गा बसा. डिंपे मला सांग, तू असं समजांना माघारी फिरायला काय सांगितलं?
आपण वाईस तकादा लावला असता तर सोडवलं असतं ना डॉक्टरांना. म्हणजे सोडलंच नाही ना त्याला, त्या बाय भुलव्याला. मला माहितच होतं तो नाही सोडणार म्हणून. अगं तो इन्स्पेक्टर लय चांगला आहे, तो काय असा तसा नाही, चांगला पोचलेलाच आहे. तो सोडणारच नाही त्याला, त्या बाय भुलव्याला. त्याने ना त्याला मैदानात कुस्ती लावूनच खेळायला उतारलाय तो सोडणारच नाही त्याला. आता चांगला सडू दे त्या जेलमध्ये मच्छर मारत. काय सडणार नाही डॉक्टर जेलमध्ये, ते लवकर सुटतील की नाही बघ. आणि ते इन्स्पेक्टर जामकर ना डॉक्टरांचं काय वाटव करू शकत नाही. डिंपे, पण तू अशी का निघून आलीस? आणि ती इन्स्पेक्टर काय म्हणत होतं ग तुला? डिंपे, काय नाही, साहेब म्हणले असतील की त्याला फासावरच लटकावतो. मी तर आहे ना गावभर पेढ वाटेन. आता मुडदा बसवला त्याचा, त्याच्या पालखीचा निघाला धूर, त्याच्या नॉनसेन्सचं झालं वाटुळ, त्याची लाकडे गेली मसनात त्याची लवकर. हा प्लांट गावातील तसेच जिल्ह्यातील लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. लोकांचं सोडाव, यात माझा काय फायदा आहे आणि तुमच्या माझ्याकडनं काय अपेक्षा आहे ते सांगा. आम्हाला या प्लांटसाठी जमीन हवी आहे आणि जी तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, तुमचं काम होऊन जाईल, पण त्याआधी तुम्ही माझं एक काम करायचं. मी सांगेन तितकी रक्कम पक्षाच्या पक्षनिधीत जमा करायची किंवा इलेक्ट्रोल बॉन्ड घ्यायचा. अहो घाबरू नका, म्हणजे पैसे देणाऱ्याचं नाव गुप्त ठेवायला परवानगी आहे. आणि ह्या प्लॅनचं बाकी काय ते मी पाहते. मग आमची काहीच हरकत नाही, तुमचे पैसे पक्षनिधीत जमा होतील. ठीक आहे, या तुम्ही. मी किती पैसे पाठवायचे ते कळवते. बोलवा त्यांना. या रे तुम्ही दोघं. मग काय माहिती काढली त्या डॉक्टर बद्दल? कसली माहिती मॅडम? कसली म्हणजे? त्या डॉक्टरचा पाठलाग करताय ना तुम्ही? नाही मॅडम. काय मग करताय काय तुम्ही? फक्त खायचे प्यायचे आणि आराम करायचे पैसे घेताय का? त्या डॉक्टरकडे आपण किती किमती सोन्याची बिस्किटं ठेवली आहे त्याची कल्पना आहे का तुम्हाला? त्या डॉक्टरकडे नजर ठेवा. जयसिंग सारखा मूर्खपणा त्याने केला ना तर आपण अडचणीत येऊ. ह्या कामात मला अजिबात हलगर्जीपणा नकोय, कळलं का? निघा. तो इन्स्पेक्टर जामकर लईच पोचलेला माणूस आहे. त्याच्या जागेवर एखादी बाई असती त्या डॉक्टरांनी तिला इमोशनल करून कधीच गुंडाळलं असतं. पण इन्स्पेक्टरचं काय करायचं ना काहीच कळना झालंय. त्याला तर माझ्यावर पण संशय आलाय. म्हणजे तो आता मला कधी पण अटक करू शकतो. डिंपे, डिंपे कुठं हरवलीस ग? डिंपे, हा कुठं हरवलीस? काय नाही. काय नाही कसं? नवरा पोलीस स्टेशन मध्ये आहे, त्यांचीच काळजी करतेस ना? त्यांचीच तर काळजी करते. पण आता करून काय उपयोग? त्यांना सोडून आणायचं सोडून घरी निघून आली. बरं बाकीच्या माणसाला पण जायला सांगितलं. वाईस तकादा लावला असता तर डॉक्टरांना सोडलं नसतं का? पण नाही. डिंपे, ती जामकर साहेब एवढं काय तुला विचारत होतं ग? तू ते एवढं बिथरलीस? डिंपे, काय विचारते मी? काय नाही. डिंपे, तू खरं सांग, खोटं बोलू नको माझ्याशी. ती काय तर बोलत होतं तुझ्याशी. मम्मी, हे काय चाललंय ग माझ्या आयुष्यात? माझ्या नशिबात सुखाचा संसार हाय का नाही? तर लग्नच होत नव्हतं.
त्यात धोंडा लगीन मोडलं, पण आता झालं ते असं माझ्या नशिबात चाललंय. मी कोणाचं काय वाईट केलंय का ग मम्मी? माझ्या आयुष्यात काय असं वाईट दिस आलं? सगळं नीट होईल ना ग? अगं काळजी करू नको, समजा काय नीट होईल बघ. कसं होईल? डॉक्टरसनी काय झालं तर माझं काय होईल? समजा काय अडकून बसल. अगं त्यांना काय होणार नाही. हे बघ समधी लोक आहेत ना त्यांच्या पाठीशी, आणि आपण सोडून आणू त्यांना. अगं त्या देव माणसानं आपल्यासाठी गावासाठी एवढं केलंय, मग ती लोक काय त्यांना शिक्षा होऊ देणार आहेत का? तू नका काळजी करू. खंगणी बाबा आहेत ना, ती सोडवत्याल त्यांना की नाही बघ. खरं ना मम्मी? वय ती घरी परत येतील की नाही बघच. साहेब, साहेब, जेवून घेऊया. तुम्ही जेवून डबे काढा तुमचे. लाड या, जेवून घ्या. राहू दिसत नाही. डॉक्टरला जेवण द्यायला गेलाय. कसलं फालतू जेवण आहे हे? खायचंय का मी? मला चांगलं जेवण हवंय. ए तू का आमचा पाहुणा आहेस की तुला यात्रेचं आमंत्रण दिलं? या जेवण आहे तर राहा उपाशी. असं बोलणार का माझ्याशी? मला चांगलं जेवण देणं हे तुमचं कर्तव्य आहे. तू आता सांगणार का आमचं कर्तव्य? जो तो येतो पोलिसांचं कर्तव्य शिकवतो. आज चांगलं जेवण द्या म्हणताय, परवा चारा म्हणाल, नंतर काय हात धुवा म्हणाल. काय चाललंय? काय कसलं आरडाओरडा चाललाय? काय मला जर का चांगलं जेवण नाही मिळालं ना तर मी तक्रार करेन तुमची. साहेब त्याला जेवण नको म्हणतो, या त्याला बाहेरीत लावा. या त्याला का हॉटेल मधलं मागवायचं का? असं वागतं त्यांच्याशी? असं बोलतात? त्यांना हे असलं खाण्याची सवय नसणार आहे. कधी खाल्लं असेल त्यांनी असलं? त्यांना समजून घ्यायचं सोडून त्यांच्यावर डाफरता काय तुम्ही? ए डॉक्टर, तुला हेच गिळावं लागेल. इथे सगळं असंच असतं. पितो की काय तू? हा, तुला काय वाटतं तुझ्यासारखं विष कालवलंय मी याच्या? गुन्हेगार असला म्हणून काय झालं? माणूस आहेस ना, म्हणून देतो हे खायला. आम्ही तर फाशीच मागितली, होणारच आहे. चुकून समजा जन्मठेप मिळाली, हेच खावं लागेल. आणि समजा फाशी झाली, ती वेळच येणार नाही. हे जन्मठेप, फाशी इथपर्यंत विषयच जाणार नाही. आणि राहिला प्रश्न या जेवणाची सवय करून घेण्याचा, तर इथे मी काही फार दिवस राहणार नाही. कारण तुमची केस तकलादू आहे. माझ्या विरोधात तुमच्याकडे एकही पुरावा नाहीये. तू ज्या मुलीचा खून केलायस ना, तिने एक चिठ्ठी लिहिली. त्यात तुझ्या नावाचा उल्लेख आणि बरंच काही. नक्की कोणाबद्दल बोलताय तुम्ही? कळेल, तुलाही कळेल
सगळ्या गावालाही कळेल. हा नक्की कुणाबद्दल बोलत होता, काय असेल त्या चिठ्ठीत आणि कोणी लिहिली असेल.